नाही करणार, मी अजिबात नाही करणार. काय रे रो, काय नाही करणार? लग्न काय राव तू पण, तिथं पण आधार लागतंच. आणि आता इथं पण, आता इथं म्हणजे गाडी आहे ना तुझ्याकडे, आहे की? त्याचं काय? आता गाडी, ड्रायव्हिंग लायसन्स या सगळ्यांना मोबाईल नंबर अपडेट करायला लावला आहे. तसा अनिवार्य मॅन्डेटरी सरकारने नियमच काढला आहे. बरं मग तुला अडचण काय? अरे पण मी म्हणतो गरजच काय आहे ना, एक नाही 4 गरज आहे. सांगू? सर्वात आधी फ्रॉड थांबवण्यासाठी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटकडे याच्यामुळे एकदम करेक्ट आणि ट्रान्सपरंट डेटाबेस तयार होतो. म्हणजे व्हेकल आणि त्याचं रजिस्ट्रेशन याच्यामध्ये जे फ्रॉड होतं ना ते कमी होतं. दुसरं म्हणजे कम्युनिकेशन सोपं होतं. जसं ई चलान, रजिस्ट्रेशन, रिन्युअल, टोल पेमेंट हे सगळे महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईल नंबरवर जातात, ते पण SMS नाही. तिसरं म्हणजे ऑनलाईन सर्व सेवा सोप्या होऊन जातात. घडी आपल्याला RTO मध्ये चक्कर मारायची गरज पडत नाही. तुला चक्कर मारायच्या आहेत का? सगळं काही घरी बसून ऑनलाईन मोबाईलवरच करता येतं. आणि शेवटचं म्हणजे ही योजना गव्हर्नमेंटच्या डिजिटायझेशन आणि ई गव्हर्नन्सच्या पुढाकाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच तुमचा मोबाईल नंबर RTOला अपडेट करणं हा काय फक्त नियम नाही आहे, तो तुमच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठीची एक सुविधा आहे. चल मग आपण पण करून घेऊ लगेच अपडेट. चल कशाला, हा व्हिडिओ बघ, याच्यात A to Z सगळी प्रोसेस सांगितली का मोबाईलवर कसं अपडेट करायचं बघ. ज्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करता येतो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि वेबसाईट ओपन झाल्यावरच अपडेट युअर मोबाईल नंबरचा एक पॉपअप तुमच्या समोर येईल. या ठिकाणी 2 वेगवेगळे QR कोड्स आणि 2 वेगवेगळ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. wahan.parivahan.gov.in आणि दुसरा sarthiparivahan.gov.in. आता आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्या मोबाईलचा कॅमेरा ओपन करा आणि यापैकी कुठलाही एक QR कोड स्कॅन करा. तो QR कोड स्कॅन केला की खाली तुम्हाला त्या वेबसाईटचं नाव दिसेल येल्लोमध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपण parivahan.gov.in या वेबसाईटचा वापर करणार आहोत. लगेचच तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर मोबाईल नंबर अपडेशनचा फॉर्म ओपन होईल. दुसरं कुठेही सर्च करण्यापेक्षा डायरेक्टली फॉर्म ओपन होतो. इथे लक्षात ठेवा, इथे तुम्हाला व्हेकल नंबर विचारलेला आहे. तुमच्या गाडीचा नंबर विचारला जाईल, जो रजिस्ट्रेशन नंबर असेल. चेसी नंबर तुम्हाला पूर्णपणे टाकावा लागणार आहे. इंजिनचा फुल नंबर टाकावा लागणार आहे. गाडीचं रजिस्ट्रेशन कधी झालं ती डेट आणि कधीपर्यंत रजिस्ट्रेशन व्हॅलिड आहे त्याची डेट टाकावी लागणार आहे. आता इथे लाल अक्षरात काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. जर तुमच्याकडे यापैकी कुठलीही माहिती नसेल तर तुम्हाला RTOला व्हिजिट करावं लागेल, परंतु आपल्या RCवर ही सगळी माहिती दिलेली असते. आता एक एक करून सगळी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून व्हॅलिडेट हे बटन क्लिक करायचं आहे. त्यानंतर नो युअर ॲप्लिकेशन स्टेटस खाली तुम्हाला 3 अजून फील्ड ओपन होताना दिसतील. यामध्ये तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, हे व्हॅलिडेशन मोबाईल नंबर अपडेशन म्हणजे तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबरच या ठिकाणी टाकायचा आहे. तर इथे आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुमच्या आधार कार्डवर जसं नाव छापलेलं आहे तसं नाव टाकायचं आहे. त्याखाली जो काही मोबाईल नंबर तुमच्या आधारशी लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेले इन्स्ट्रक्शन्स वाचून आय ॲग्री हा बॉक्स टिक करायचा आहे आणि व्हेरीफाय बटन क्लिक करायचं आहे. आता त्याखाली गेट आधार OTP हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. म्हणजे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी एंटर करून व्हॅलिडेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. बस इतकी प्रोसेस केल्यानंतर मोबाईल नंबर हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर घर बसल्या तुमच्या मोबाईलवरूनच वाहन किंवा सारथी पोर्टलवर अपडेट करू शकतात.